वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर व जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे डान्स बार सुरू आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या संगनमताने ती सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला। त्यानिमित्ताने शहरातील अवैध धंदे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत। मात्र केवळ डान्स बारच नव्हे तर शहरात पोलिसांच्या डोळ्यादेखत मटक्याचे अड्डेही जागोजागी सुरू आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय। याचं कारण म्हणजे अवैध धंद्यांना केवळ पोलिसांचेच नव्हे तर राजकीय नेत्यांचंही अभय आहे। राजकीय नेते अशा लोकांकडून गैरमार्गांची कामं करून घेतात तर पोलिसांना या लोकांकडून रगड वर कमाई मिळते। त्यामुळे दोघांचंही या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष आहे। काही पोलिसही अशा धंद्यात सहभागी आहेत। यात सर्वसामान्य माणूस कष्टकरी मात्र आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतोय। आमदार सुभाष देशमुखांनी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मटका डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला होता, पण त्याकडे ना पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं ना पोलीस प्रशासनानं। त्यामुळे त्यांनी आता थेट विधानसभेत हा प्रश्न मांडला, पण मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांनीही त्याला गोल गोल उत्तर दिलं। या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीनं बुधवारी शहरातील विविध भागात पाहणी केली असता अनेक सार्वजनिक ठिकाणी अगदी पानटपऱ्यांवर मटक्यांचे अड्डे सुरू असल्याचं दिसून आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।